शुभ लग्न नमस्कार मंडळी, तर मी आता आहे माणगावमध्ये आणि चाललोय घोणशे या गावी. तर आज माझ्या बहिणीची हळद आहे, उद्या आहे लग्न. तर कोकणातील लग्न कसे असतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर चला या व्हिडिओला आता इथे सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी शुभम माडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडिक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. आणि कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा. तर मागचा हा भन्नाळ असा रोड बघताय, खूप भारी आहे. आणि अगदी समोरच सनसेट बघा, किती सुंदर असा सनसेट होतोय. आणि असा सुंदर असा रोड, खूप भारी वाटते राईड करायला आणि मजा येते. यावेळी मोठो ब्लॉग नाही करत आहे, बट ब्लॉग करतोय. आता गावी सगळेजण आलेले आहेत, मम्मी पप्पा सुद्धा आलेले आहेत. आणि खास तर माझं मित्र येणार आहेत मुंबईवरून. तर दिवाळीनंतर मला सगळेजण भेटत आहेत. तर मी तर खूप खुश आहे, कारण दिवाळीनंतर एवढ्या गॅपनंतर आम्ही सगळेजण भेटतोय परत एकदा सगळेजण माझ्या बहिणीच्या हळदीच्या निमित्ताने. तर फुल धमाल मस्ती येणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आता आपण पोहोचूया, जवळपास मी आता 10-15 मिनिटात पोहोचेनच. तर चला. सुंदर असं कोकणामध्ये अंगणामध्ये असं मंडप घातलेलं आहे आणि हळदीची तयारी चालू आहे मस्तपैकी. आता बँजो लागलेला आहे कोकण बीट्स यांचा. आणि इथे भेटूया आपण आता नवरी मुलीच्या भावाला. नमस्कार 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 काय म्हणताय? एकदम आता नवरी मुलीचे भाऊ एकदम सज्ज झालेले आहेत आणि थोड्याच वेळा आमची पूर्ण गँग येईल आणि मग धुमाकूळ एकदम जोरदार. आणि आपण इकडे नवरी मुलीचा भाऊ पुन्हा एकदा बिझी झालाय आणि आपल्याला फायनली नवरी मुलगी भेटलेली आहे. तर कसं वाटतं आज तुझा असा आझादीचा लास्टचा दिवस? आझादीचा लास्टचा दिवस छान वाटतंय, छान थोडं अपसेट वाटतंय आणि मजा पण आहे. फोन करायचा, धुमाकूळ करायचा, बघाल मजा नक्कीच. कोकणातली हळद बघायला भेटेल.
next morning. सुप्रभात मंडळी. तर आता आम्ही निघालो आहे लग्नाला आणि रात्री खूप धमाल मस्ती केली आणि सर्व मित्रसुद्धा आलेले आहेत आणि ठीक आहे सगळे आता रेडी होऊन चाललो आहे. पटापट निघतो आणि तुम्हाला तिकडे गेल्यानंतर भेटवतो सगळ्यांना. तर चला आता इथून निघतो कारण थोडंसं लेट झालं आहे आम्हाला. रात्री खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर झोपायला उशीर, सकाळी उठायला उशीर आणि आता लग्नाला उशीर नको त्यामुळे पटापट निघतोय. लग्नासाठी निघालो बट सकाळी काही नाश्ता वगैरे नव्हता केला तर आता नाश्ता करायलाच थांबलो. मस्त कोकम सरबत ऑर्डर केलं आणि इकडे आपली सगळी गँग पूर्ण बसलेली आहे. इकडे अर्धे बसलेत. पटकन ऑर्डर सुद्धा केलेली आहे बट आपण नाश्ता करतो कारण खरंच खूप भूक लागली ते सकाळपासून आणि आता नाश्ता करून मग लग्नाला जाणार आहे. लग्न आहे दुपारच्या 2:30 त्यामुळे आता ऊन इतकं भयंकर आहे आणि त्यात आम्ही घातलेत कुर्ते त्यामुळे हालत अशी खराब होणार आहे ना. तर म्हणून आता जरा पेटपूजा करून घेतो आहे. कोकम सरबत झालं आणि आता परत पायनॅपल ज्यूस मागवलं. म्हणजे विचार करा गरमी किती लेवलला आहे. इकडे पोरं अजिबात थांबत नाही. वन साईड नुसते ज्यूस अजून परत ऑर्डर केलेली आहे. मिसळपाव मागवलेला आहे आणि या लोकांनी बुर्जी पाव वगैरे ऑर्डर दिलेली आहे. त्यांची नाही आली बट आपली आलेली आहे. तर आता पटकन याच्यावर ताव मारतो आणि खरंच खूप भूक लागलेली आहे आणि नंतर इथून पुढे लग्नाला जाऊ आपण. मंगलम शुभमंगलम सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते दिव्यं स्मरामि सावधान वधूवरा कुलदेवता कुलदेवता ग्रामदेवता श्री गणेशादित्ये स्मरण कर विजय सावधान अत्यंत सावधान अति समीप सावधान शुभ लग्न तर फायनली लग्न झालेलं आहे आणि ऊन एवढं भयंकर आहे ना, खूप भयंकर. त्यामुळे आम्ही आता जरा बाहेर आलो आणि आता यापुढे नंबर लागणार आहे आमच्या शंतनूचा. स्वतःचं कधी नाव घेणार तू? नाही, माझं नंतर, पहिलं तुझं. तू आमच्यात मोठा ना. अच्छा. मुंबईची गँग पूर्ण. तो तिकडं मागे लपतोय तो अक्षय. सगळ्यांना तुम्ही ओळखतात तसे, ब्लॉगमध्ये सगळ्यांना बघितलेलं आहे. तिकडे स्वस्तिक आहे, मयू आहे, ओम आहे, अनंता, शंतनू, बबलू, तो दर्शन दादा. सगळेजण उन्हाने व्याकुळ झालेत, बाकी काही नाही. उन्हाला कंटाळलेत आणि त्यात ते कुर्ते घातलेले, त्यामुळे हालत खराब आहे. मस्त फोटोशूट चालू आहे आणि आपल्या 3 गाड्या इथं उभ्या आहेत. आपली ग्रुपमध्ये नवीन गाडी ॲड झालेली आहे, बुलेट 350
आणि ही आपली बंबलबी आणि इकडे एक युनिकॉर्न आहे आणि इकडे आता आपली मित्रमंडळी आपली बचपनची गँग सगळे इथं बसलेत आणि मस्तपैकी गपशप चालू आहे. रात्री वरातीला काय मजा करायची याच्यावर चर्चा चालू आहे खूप मोठी. तर आणि मस्तपैकी आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतात. तर मित्रांनो, फिरता फिरता गप्पा मारता मारता आम्ही अशा एका लोकेशनवर पोचलो आहे आणि जे भन्नाट असं फोटोशूट केलं आहे ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल. इथे आता आय डी पॉपअप होते, पटकन जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. आणि समोरचा आता तुम्हाला एक चांगला आणि सुंदर स्पॉट दाखवतो. आता दिवाळगर बीचच्या दिशेने आम्ही चाललो आणि आता समोरचा फक्त तुम्ही स्पॉट बघायचा. हा बघा कसला भन्नाट आहे आणि इथे एक सुंदर असा फोटो निघालेला आहे 350 बुलेटवरती आणि बॅकग्राऊंड तुम्ही बघताय किती भारी आहे. आणि सगळ्यांचं इथं आता फोटोशूट चालू आहे. विषय असा झाला आहे की कॅमेराला चार्जिंग कमी आहे, 3% चार्जिंग आहे फक्त. आणि इथे फक्त मारामारी चालू आहे, फोटो काढायचे आणि आम्ही आधी तिकडे फोटो काढत बसलो आणि असं फिरता फिरता आता बीचजवळ आलो आणि इथे आता फोटो काढतो. चालता फिरता पोचलोय बीचवरती, ते पण कुर्ते घालून आणि पायात कोल्हापुरी घालून. म्हणजे विषय एकदम गंभीर. नक्की लग्नाला आलोय का फिरायला आलोय? आमची पिकनिक चालू आहे, लग्नाला आलोय, काय समजत नाही. सगळेजण मस्तपैकी कुर्त्यांमध्ये फिरतोय आम्ही आता. चला तर मंडळी निघतोय आता. पॅकिंग चालू आहे आणि ही व्हिडिओसुद्धा आता इथेच संपवायची वेळ झाली. काल रात्री वरात घरात भरली आणि त्यानंतर उशीर झाला आम्हाला घरी यायला, जवळपास 3-3:30 झाले आणि आता निघतोय. सकाळच्या वाजलेत 10-10:30 आणि आता निघतोय पटकन. तर चला आता सगळ्यांना बाय बाय बोलून पुढे निघायचं. भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक पटकन जाऊन करा आणि भेटूया
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत चार्जर राहा, घेऊन जा खेळत तुझं. राहा. बाय बाय.